ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू पुढे वारसा अशी गुरूंची महती सांगणारा आजचा दिवस बुधवार दिनांक 29 जुलै 2026 गुरुपौर्णिमा या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील एन टी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स असुर्ले पोर्ले यांच्या वतीने आपणा सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते। आजपर्यंत ज्या गुरूंनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शन केले, ज्यांनी चांगल्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी मला मार्गदर्शन केले, अशा सर्व माझ्या गुरूंना प्रथमतः विनम्र अभिवादन। आजची गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। भारत हा संस्कृती प्रधान देश आहे। या संस्कृतीत वेदांना अनन्यसाधारण महत्त्व आपण दिलेले आहे। या वेदांचे लेखन करणारे महर्षी व्यास ज्यांची जयंती म्हणून आज व्यास पौर्णिमा म्हणून देखील साजरी केली जाते। आजच्या दिवशी गुरूंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आपण म्हणतो की आपल्या जीवनात गुरु कोण, तर पहिले गुरु आपले आई वडील असतात, त्यानंतर आपले शिक्षक असतात, त्यानंतर आपल्या समाजामध्ये आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला जे चांगले मार्ग दाखवतात ते सर्व आपले गुरु असतात। आपण गुरूंची व्याख्या कशी केलेली आहे, तर आपल्यापेक्षा एखादा ज्ञानी आणि जे आदरणीय व्यक्ती म्हणून आपण सांगतो ते सगळेजण आपले गुरु असतात। त्या गुरूंच्या मध्ये आपण एखादे गुरु किंवा एखाद्यांना आपण गुरु मानलं तर त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो। आज आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी आपण सोशल मीडियाकडे गेलेलो आहोत। सोशल मीडियाकडे जग वळत असताना आज पहिल्या संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृती पूर्वीपासूनची जी आलेली आहे ती कुठेतरी आता अधोगतीकडे चाललेली आहे, असा आपण आज अभ्यास केला तर आपल्याला दिसून येतं। तर गुरूंच्या विषयी नेहमी आपण आदर ठेवला पाहिजे, गुरूंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि हे गुरूंच्या विचार जे आहेत, गुरूंच्या विचारांचे अनुकरण आपण केले पाहिजे। म्हणून आजची ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करत असताना प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुरूंच्या विषयी आदर ठेवला पाहिजे। आपण म्हणतो की प्रत्येक ठिकाणी शिक्षक हे आपले गुरु असतात, पण काही वेळा आपण एखादा रस्ता चुकलो असतो तर तो रस्ता योग्य कोणता हे दाखवणारे देखील आपले गुरु असतात। या समाजाने आजपर्यंत गुरूंच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे आणि तो तसाच दृष्टिकोन शेवटपर्यंत राहण्यासाठी आपण आपल्या शिक्षणातून किंवा आपण आपल्या दैनंदिन जीवनातून आपण प्रत्येक वेळी गुरूंचा आदर हा राखलाच पाहिजे। पुनश्च एकदा आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते। जय हिंद, जय भारत।